ये मीरा. काय ग, तुझं हित कशात आहे हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? खरी माया घरात परत आली आणि ती का आली हे तुला चांगलंच माहितीये. तिने नर्मदालाही तिच्या बाजूने करून घेतलंय. हे तू मला सांगायची गरज नाही, मी माझं बघून घेईन. मीरा, तुझ्या बापाची आता तुला किती गरज आहे हे कळत नाहीये तुला. तुझे शत्रू वाढत चाललेत. हेच तू स्टोर रूम मध्ये सुद्धा बोलू शकली असतीस. इथे बाहेर येऊन बोलायची काय गरज होती? अगं असं काय करतेस? किती धूळ होते तिकडे. इतकी घाबरतेस का धुळीला? कसं होणार तुझं? म्हणजे खूप त्रास होईल ना तुला धुळीत मिसळल्यावर. माझं सोड, तू तुझ्या बापाचा विचार कर. तुझ्याकडे आजचा दिवस आहे, उद्यापर्यंत तू मला तुझा निर्णय सांगायचा आहेस, नाहीतर तुझ्या बापाला धुळीत मिळायला वेळ लागणार नाही. आई चला जरा ना माझ्यासोबत. कुठे? अजितशी बोलायला. माझ्यासुद्धा रूममध्ये ही चांगली वेळ त्यांच्याशी बोलायची. वेदाचे बाबा काय बोलायचं? मीरा, मी तुला सगळं सांगेन. आत्ता जरा अर्जंट. हां, तुला सांगतो. आई चल. मीरा, काय बोलायचं असेल यांना? ताई, त्यांना जे बोलायचं ना ते बोलू देत, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काय? मंजिरी जे माझ्याशी आत्ता इथे बोलली ना, तेच ती स्टोर रूम मध्ये सुद्धा बोलू शकली असते. तिथेही मी एकटीच होती ना. मग का नाही बोलल्या तिथे? कारण तिथे तू होतीस. माझा काय संबंध? संबंध आहे ताई. मंजिरी तुला बघू शकते, ऐक माझं. कॉफी? वाव, तू माझ्यासाठी कॉफी आणलीस? दोघांसाठी. काही घातलं नाही असं त्याच्यात? काय बोलताय सासूबाई? असं का करेन मी? नाही, काल माझा गळा आवडलास, आज त्याच गळ्यात कॉफी घालणार आहेस? आय एम सॉरी. मी ना उगाच त्या मीरा आणि मंजिरी मॅडमचा राग तुमच्यावर काढला. म्हणजे सुधारली म्हणायची का माझी सून? ऑफकोर्स सुधारले. मला एक गोष्ट लक्षात आली सासूबाई, शेवटी कसं असतं ना, खरं नातं ते लग्नाचंच. ती गाठ वरती बांधलेली असते, हो की नाही? माझी सासू, माझा नवरा, हेच माझं सर्वस्व आहे. म्हणजे मला या घरात यायचंच होतं, पण तुमची काळजी, अजितचं प्रेम, हे ना मला नकळत या घराकडे खेचतंय. सिरियसली? या तर स्वप्न वाटतंय. एक मिनिट. चिमटा काढ मला. चिमटा काढ मला. इट्स नॉट ड्रीम. तू खरंच किती छान आहे. लव. मला तुझ्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं. आजचा दिवसच वेगळा आहे नाही का? बोल. यू डोंट डिझर्व दिस, पण हा बाबांचा निर्णय, माझा नाही. माझ्यामध्ये बिझनेस आणि रिलेशन मिक्स केले तर एकामध्ये तरी लॉस होतोच होतो.
म्हणजे काय काय बोलतोय हा मामी? आजपासून बँगलोरच्या फॅक्टरीची जबाबदारी बाबांनी तुझ्यावर सोपवली आहे. बाबांचं म्हणणं आहे की सख्या बहिणीच्या मुलाला असं वाऱ्यावर सोडता येत नाही. नाही नो नो ना, यू किडिंग मी. हा चेष्टा करतोय माझी. अजित, चेष्टा करायचे दिवस गेलेत. ते नातं तू गमावलंयस. तुमच्या दोघांचे तिकीट्स. दोघांच्या तिकीट्स? तो पण जातीयस. पण याचा अर्थ असा नाही की तुला माफ केलं. महिन्यातून एकदा तुला इथल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी द्यावी लागेल. आणि अजित, लेट मी मेक वन थिंग व्हेरी क्लिअर. हे सगळं आम्ही फक्त तुझ्यासाठी करतोय. थँक्यू यार, थँक्यू अथर्व. आय नो, म्हणजे मला आधीपासून माहिती होतं की दादासाहेबांचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. म्हणजे करणारच ते माझ्यासाठी. आता ना आपलं लाईफ सेट आहे, कळलं ना? जाऊया आपण, फ्लाय करूया मॉम. थांब. तिकीट. थांब. मी झालं. 1 मिनिट थांबशील अजित? मी बोलतेय ना. अजित कुठेही जाणार नाही. कारण मी माझ्या कुटुंबापासून दूर राहू शकत नाही. आणि आता हेच माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे अजितला मी कुठेही पाठवणार नाही. आणि हा माझा निर्णय आहे. सांग जाऊन दादाला. नर्मदा, अथर्व तुला विचारत नाही, त्याचा निर्णय सांगतोय. वहिनी, उगाच मध्ये मध्ये तोंड घालू नकोस. माझ्या कुटुंबाचा निर्णय मीच घेणार आणि मी तो ऑलरेडी घेतलाय. त्यामुळे तू मध्ये बोलू नकोस. हे घे. अजित, यू शुअर? हा निर्णय तुझाच आहे?